नांदेड जिल्ह्यातील सगरोळी येथे कृषी विज्ञान केंद्राच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरा करण्याकरता भारतीय कृषी अनुसंधान परिषद दिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कृषक स्वर्ण समृद्धी सप्ताहाचे उद्घाटन नांदेडचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बराटे आणि संस्कृती संवर्धन मंडळाचे चेअरमन प्रमोद देशमुख यांच्या हस्ते पार पडले। या कार्यक्रमात शेतकऱ्यांसाठी ड्रोन प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते। तसेच शेतकरी संवाद आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते। या प्रसंगी मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते। राज्यातील सहकारी आणि खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना गायीच्या दुधासाठी लिटर मागे 7 रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते। या दूध उत्पादकांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्यात येत होते, त्यामध्ये आता 2 रुपयांची वाढ करून ते 7 रुपये देण्यात येईल। दूध उत्पादकांना दूध संघांसाठी 1 ऑक्टोबर 2024 पासून 28 रुपये प्रति लिटर इतका दर देणे बंधनकारक असणार आहे। त्यानंतर दूध उत्पादकांना शासनामार्फत 7 रुपये प्रति लिटर त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येतील। त्यामुळे या शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर 35 रुपये भाव यापुढे मिळत राहणार आहे। भारतामध्ये कृषी विज्ञान केंद्रांची स्थापना होऊन 50 वर्षे पूर्ण झाली आहेत। या निमित्ताने भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शन तत्वानुसार दिनांक 23 ते 27 सप्टेंबर 2024 या कालावधीत कृषक स्वर्ण समृद्धी सप्ताह संपूर्ण भारतात साजरा करण्यात येत आहे। याचेच औचित्य साधून कृषी विज्ञान केंद्र बदनापूरद्वारे ड्रोन प्रात्यक्षिक आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या शेतकरी मेळाव्याचे उद्घाटन खासदार कल्याण काळे यांच्या हस्ते करण्यात आले। राज्यात जून 2024 ते ऑगस्ट 2024 या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता 237 कोटी 7,13,000 इतका निधी वितरित करण्यात आला आहे। याबाबत शासनाचा निर्णय निर्गमित करण्यात आल्याने संबंधित शेतकऱ्यांना याचा लाभ होईल, अशी माहिती मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे। अतिवृष्टी, पूर आणि चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे। राज्याच्या गाळप हंगाम सुरू होण्यासाठी आता अधिकृतपणे मुहूर्त ठरला आहे। आज मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक पार पडली। यामध्ये झालेल्या निर्णयानुसार आता लवकरच साखर कारखान्यांचे बिगुल वाजणार आहे। मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या ऊसाचे क्षेत्र 2 लाख हेक्टरने कमी झाले असून साखर कारखान्यांसाठी परिपक्व ऊसाचा पुरवठा व्हावा आणि रिकव्हरी चांगली निघावी यासाठी मंत्री समितीच्या बैठकीत गाळप हंगाम सुरू करण्यासाठी 15 नोव्हेंबर ही तारीख एकमताने ठरवण्यात आली आहे। त्यामुळे यंदा मागील वर्षीच्या तुलनेत 15 दिवसांनी उशिरा साखर कारखाने सुरू होणार आहेत। पणन हंगाम 2023-24 करिता किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरेदी केलेल्या धान्याच्या भरडईसाठी भात गिरणी धारकांना राज्य शासनाकडून 40 रुपये प्रति क्विंटल अतिरिक्त भरडई देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे। केंद्र शासनाकडून देण्यात येणाऱ्या 10 रुपये प्रति क्विंटल अतिरिक्त दरासोबतच आता राज्याकडून 40 रुपये प्रति क्विंटल अतिरिक्त दर मिळणार आहे। त्यामुळे आता भात गिरणी धारकांना आता अतिरिक्त 50 रुपये भरडईसाठी मिळणार आहे। यासाठी लागणाऱ्या 46 कोटी 55 लाख रुपयांच्या खर्चासहित मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली। महाराष्ट्र शासनाने 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या शेतीपंपाचे वीज बिल माफ केले आहेत। यामुळे सुमारे 45 लाख शेतकऱ्यांना फायदा झाला आहे। पण 7.5 अश्वशक्तीच्या शेतीपंप असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या एकदम कमी आहे। त्यामुळे त्यांनाही न्याय द्यावा, त्यांची चिंता दूर करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। संघटनेच्या वतीने सातारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे। भंडारा जिल्ह्यात आतापर्यंतच्या इतिहासात पावसाळ्यात फुलगोबीचे उत्पन्न घेण्याचे यशस्वी प्रयत्न शेतकऱ्यांकडून झाले नाही। 1000 ते 1500 मिलीलिटर पाऊस पडत असल्याने फुलगोबी उत्पादन करणे कठीण असते। BTBच्या तंत्रशुद्ध नियोजनाने बिरजू खराबे या उमद्या शेतकऱ्याने 5 एकरात फुलगोबीचे उत्पन्न घेत प्रति एकर 1,10,000चा निव्वळ नफा मिळवला आहे।